सातारा बारामती याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल, काय सांगाल सर? माहिती द्यायची की अतिशय अनुकूल बरं म्हणजे या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विरुद्ध चांगल्या फरकाने निवडून येतील तिन्ही मतदारसंघ. असं नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये अर्वाची भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा फटका काही मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचले ठीक दिसते आणि ठिकठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आणि काही लोकांनी त्याचे होतं करणे व्हिडिओ करणे इलेक्शन कमिशनचं सुद्धा भाषण दिले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाटप ही कल्पना कधीही नसते. यावेळी हल्लीच पाहिजे, पहिल्यांदाच पाहिजे. हे नवीन कल्चर राजकारणात येते इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल. असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. अमित शहाने त्यांच्या पदाची प्रधानमंत्री झाली त्याने त्याचं नाव सुद्धा केलेलं नसतं. साहेब, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील, नेमकं काय? कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आज एकत्र जाऊ शकतात. हैदराबादी गांधी ते तिचा हैदराबादी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना माझी असलेली नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते आहे, काय सांगा? की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात दुसरं राज्य त्यांची शक्ती साधे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला होता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत की काय विषय? प्रश्नच आहे. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार तिथं ते सामील नाही. साहेब, अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता. 6 बैठका दिल्लीमध्ये झाल्या. तुम्हाला आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितले त्यांनी चर्चा करायची ते करा, तसं निर्णय सुधी होत पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्या भावने नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोल काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात शिवसेना स्वतंत्र सांगितले ते सहकारी म्हणून काम करतात, पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केलं, त्याबद्दल काय? अडाणी अंबानी हे कोणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा. आता एकदम उलट ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होत होती, तेच ते काँग्रेसवर घटना झालेली.
साहेब, आपल्यावरती चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलनं चुटकी म्हणण्यापेक्षा साहेब दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांचे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात एक 2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्या बाबतीत? पण त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला लागली आता. तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला पोलीस त्रास देते, जवळ माझ्यावर वागतात आणि आम्हाला सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ठीक आहे, त्यांना त्याचं विचार मला काही ह्या टेलिव्हिजन त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणे किंवा भाष्य करणे आवश्यक. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला, काय मुहूर्त नाही. हे असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो. महाराष्ट्राच्या वंशवृंदामध्ये दोघे एकत्र होते. मागच्या वंशवृंदामध्ये सुद्धा एकत्र काम केलं आणि एकत्र निवडणुका झाल्या, आत्ता झाल्या. यावेळी सुद्धा असं अनेक मतदारसंघ असेल की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यक्रम, काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करू. आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. हे दोघांना असल्यामुळं त्या पद्धतीने काम करतो. सातारचा काय रिपोर्ट आहे, लीड किती मिळेल? काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA च्या कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाही तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं, तिसऱ्या टप्प्यातही मतदान झालं. कसं वाटतं? हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला कल जोडला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख केला आणि उफरला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्याच्यावर असावी हे त्याच्यामध्ये दिसतं. जसे जसे टप्पे जाते तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असा ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब, इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतंय. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये मला माहिती द्यायची की शिष्टमंडळ भेटतंय हे तुमच्याकडून यायचं. पण दिल्लीमध्ये वस्तू निकाल घेतला असेल त्यांच्याकडे त्यांची माहिती आहे, त्याशिवाय ते भेटणार नाही. सर, महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने 1 जागा मिळाली, बरोबर, आम्हाला 4 जागा मिळाल्या. एक ते मुस्लिम लीगला मिळाली,
एखाद्या 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा साहेब 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बरं, मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत त्याचा मोदी साहेबांना कुणाची परिस्थितीची मदत हवी. हा आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे याच्यातून स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडक्यात. साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची ती काय अजितदादांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केली. तुम्ही तुमचा पक्ष चालवण्याची साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला म्हणजे त्या उत्तर जर मिळत द्यायचं ना. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले, म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात. नाही, व्हिडिओ आहेत सगळे. नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे. चला, थँक्यू सर, थँक्यू.